रेती माफियांचा कणाच मोडला. धामणा नदीपात्रात धार पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक. 36 लाखांच्या मुद्देमालासह 5 सराईत तस्करांना बेड्या. धार बुलढाणा जिल्ह्यातील अवैध रेती उपसा आणि गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांवर बुलढाणा पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केलीये. पोलीस स्टेशन धाड अंतर्गत येणाऱ्या टाकळी शिवारातील धामणा नदीपात्रात पोलिसांनी छापा टाकून अवैध रेतीची वाहतूक करणारा एक जेसीबी आणि 4 ट्रॅक्टरसह तब्बल 36,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणलेत. पोलीस अधीक्षक माननीय श्री निलेश तांबे यांच्या आदेशानंतर धार पोलिसांनी ही धडक मोहीम राबवली. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर 4 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी झाली फिल्मी स्टाईल कारवाई. जिल्ह्यात अवैध रेती चोरांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टाकळी शिवारात काही जण धामणा नदीपात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून चोरटी वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती धाड पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच धाड पोलीस स्टेशनच्या पथकानं पंचांसह तात्काळ टाकळी शिवारातील धामणा नदीपात्रात धाड टाकली. पोलिसांनी नदीपात्रात नाकेबंदी केली असता एक पिवळ्या रंगाचा जेसीबी आणि 4 ट्रॅक्टर अवैधरित्या रेती भरून वाहतूक करताना रंगेहात पकडले गेले. 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांनी घटनास्थळावरून खालील आरोपींना ताब्यात घेतले. समाधान रामेश्वर जाधव, वय 40, राहणार धामणगाव, जिल्हा बुलढाणा. जेसीबी चालक बाबासाहेब रमेश लोखंडे, वय 35, राहणार पारध, जिल्हा जालना. ट्रॅक्टर चालक ऋषिकेश प्रभाकर तेलंगरे, वय 26, राहणार पारध, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. ट्रॅक्टर चालक रविशंकर शिनगारे, वय 25, राहणार पारध, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. ट्रॅक्टर चालक वैभव प्रभाकर लोखंडे, वय 26, राहणार पारध, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. ट्रॅक्टर चालक. आरोपींकडे रेती उपसा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना अथवा रॉयल्टीची पावती मिळून आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता BNS कलम 303(2) सह गौण खनिज अधिनियम कलम 21(1)(2) अन्वये धार पोलीस ठाण्यात एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 36,32,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे. जप्त केलेला मुद्देमाल व वाहने. अंदाजे किंमत रुपये 1. जॉनी डियर कंपनीचे ट्रॅक्टर विना नंबर चेचेस क्रमांक VY5 050 DAS D083602 ट्रॉलीसह व रेती 7,08,000 रुपये. 2. महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक MH2 1BQ 0504 ट्रॉलीसह व 1.5 ब्रास वाळू 6,08,000 रुपये. 3. जॉनी डियर कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक MH32 AS 0640 ट्रॉलीसह व 1.5 ब्रास वाळू 6,08,000 रुपये. 4. जेसीबी क्रमांक MH28 BW2 620 आणि महिंद्रा ट्रॅक्टर क्रमांक MH21 BF 0745 ट्रॉलीसह व 1.5 ब्रास वाळू 17,08,000 रुपये. एकूण जप्त मुद्देमाल 36,32,000 रुपये. या कडक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात झाली कामगिरी. ही धडक आणि यशस्वी कारवाई बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे LCB पोलीस निरीक्षक श्री सुनील अम्मुलकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. मैदानावर उतरलेले धाड पोलीस पथक
धाड पोलीस स्टेशनचे सिंघम ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस, PSI परमेश्वर केंद्रे, प्रभाकर लोखंडे, रवींद्र बराटे, अनिल ताम्हणे, इम्रान पठाण, सतीश जाधव आणि देव मुळे. धाड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.